भाई तुम्ही किती लकी, तुम्हाला समजते की एक गोष्ट, आज आता आपलं 9 दिवस कंप्लीट झालेले आहे आपल्या चॅलेंजचे आणि आज 10वा दिवस होता. सो आय थॉट की युट्यूब साठी एक ब्लॉग बनवू आज 10व्या दिवसाचा. आणि काल रात्री मला एक जणांचा मेसेज आला की उद्या शूट आहे, म्हणजे आज आता आपण शूटला पण जाणार आहे. म्हणजे तुम्हाला आता शूटचा पण ब्लॉग भेटणार आहे आणि आपल्या चॅलेंजचा पण ब्लॉग भेटणार आहे. 9:30 आणि 10:30चा टाइम दिलेला आहे. चाकणला शूट आहे XUV 700चं. सगळं तुम्हाला समजणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. म्हणजे लिटरली माझी जिंदगीमध्ये काय चाललंय ना, सगळं तुम्हाला आज समजणार आहे. म्हणजे चॅलेंज असू, शूट असू किंवा घरी आल्यावर आपल्याला वर्क फ्रॉम होम पण ऑफिसचं पण काम करायचं आहे. बाबा सुट्टी नाही दिलेली आपल्याला, दिवाळीची सुट्टी नाही भेटलेली. हा, इथं थोडंसं स्क्रिप्टिंग करत होतो मी नेक्स्ट व्हिडिओसाठी. आपला नाश्ता करायचा आहे. मी वापरतो हे ट्रायपॉड सिनेमॅटिक व्हिडिओसाठी. एक पॉवर बँक घेऊन जातो, हे काहीतरी आहे ते टूल किट, ते जाऊ द्या. एक आपलं गिम्बल आणि आपलं चार्जर आणि फोन, एवढं सगळं आपण घेऊन जातो. आणि हे बघा, कालच आम्हाला दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं आहे ऑफिस मधनं, तर तो सगळा पसारा चालू आहे, ते इग्नोर करा. मम्मी, मी तर असं लोकांची मदत करतो, तर तुला कसं वाटतं? मुलींवर पैसे उडवण्यापेक्षा गरिबांना मदत करतोय. आय एम प्राऊड. जाऊ दे, टॉपिक जरा दुसरीकडे भरकटत चाललाय. चलो, सगळं आवरून झालेलं आहे, आता आपण निघतोय. आजचा प्लॅन एकदम सिम्पल आहे. बोलवलं तर 11 वाजता आहे. क्लायंटचा आता फोन आला होता की 11 वाजता या म्हणून. आपल्याला पहिले एक चॅलेंजचा व्हिडिओ शूट करायचा. म्हणजे आता जाता जाता जर कोणी दिसलं की ज्यांना गरज आहे, तर ते आपण एक व्हिडिओ तर शूट करायचा. त्याच्यात थोडस वेळ जातो, त्यामुळे थोडस बिफोर निघतोय मी. आणि जर नाही पॉसिबल झालं किंवा नाही कोणी भेटलं तर मग येताना करावं लागेल. सगळं बॅगीत टाकलंय आणि आता आपण निघतोय. प्रणव भाई पण रेडी झालेले आहे. आज प्रणवला घेऊन चाललोय मी सोबत. कधी कधी तो असेल फ्री किंवा तसं तर त्याला घेऊन जातो. ऍक्च्युली मी विचार करत होतो की त्याला ह्या फील्डमध्ये आणावा, पण नको वाटतं. कारण कसं आहे, बुडले तर दोन्ही पोरं नको बुडायला ना. एकाच वाटवळ होते तिकडे, काय नाही, पण ऍटलीस्ट एक तरी सुरक्षित राहा. असं काही नाही, त्याचे जरा वेगळे प्लॅन्स आहेत, त्यामुळे त्याला ते करू देत. ठीक आहे, चालतंय. आपण चाललोय आपली पेरी बायको घेऊन. ठीक आहे, बायको म्हणजे बाईक. शोरूम मध्ये लवकर यायचा फायदा काय माहितीये का, लवकर यायचं आणि भाई गाड्या बघत बसायच्या. आपल्याला काय, आता क्लायंटची गाडी आलेली आहे, एक डिलिव्हरी आधी आणि मग त्यानंतर क्लायंटची डिलिव्हरी असणार. आतमधलं डॉक्युमेंटेशन आणि ते एंट्रीचा व्हिडिओ झालेला आहे. ऍक्च्युली आज आपण 16 Pro मध्ये, म्हणजे क्लायंटचाच फोन होता, तर क्लायंट म्हटलं की माझ्याकडे आहे हा, तर मग ह्याच्यात शूट करा नेकी और पूछ. तर मग मी क्लायंटचा फोन घेतलेला आहे. आता क्लायंटच्या फोनमध्ये करतोय आणि ह्या फोनमध्ये प्रणव सिनेमॅटिक व्हिडिओ काढतोय आणि मी क्लायंटच्या फोनमध्ये रील काढतोय. आता त्यांचं चालू आहे, जरा गाडी रेडी करतोय आता ते, आणि गाडी रेडी झाल्यास मग आपण गाडीचं शूट घ्या. फोडायचं नाही. One shot. चला, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली शूट झालंय. और हम जा रहे हैं उनकी मदद करने. लेट्स गो, बाय बाय. काय झालं मावशी? मला पाहून गरजे तर कधी नसतात. आलोय आपण घरी. आता रस्त्यात येताना एक आजी दिसल्या, थोडीशी मदत केली त्यांना आम्ही. थोडंसं काही किराण्याचं सामान घेऊन दिलं, ते रीलमध्ये दिसेल तुम्हाला अकाउंटवर. आणि लॉग इनचा टाइम 3 वाजता आहे आणि मी 2:50 पोहोचलोय घरी. आता वरती जाऊन पटकन सगळं सेटअप करायचं आहे.
बाकी एडिटिंग त्याचा आहे विषय. एकदा लॉगिंग करूयात आणि मग एडिटिंगचं बघूया. आज जर व्हिडिओ शूट झालाय तर तो आजच एडिट करून आज रात्रीपर्यंत काहीही करून तो क्लायंटकडे गेलाच पाहिजे. कारण ते परत कसं होतं मग की आज व्हिडिओ काढलाय 2 दिवसानंतर त्यांना क्लायंटला देणार, ते क्लायंट 3 दिवसानंतर पोस्ट करणार, मग त्याच्यात काय मजा नाही. त्यामुळं मी असं ट्राय करतो की जो शूट झालेला आहे तो शूट ज्या दिवशी आहे त्या दिवशीच एडिट करून क्लायंटला पाठवून द्यायचा. आणि मी सांगतानाच असं सांगतो त्यांना की बाबा तुम्हाला विदिन 12 hours मध्येच तुमचा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. आणि ते करावंच लागतं असं. कारण कसं आहे, मी आज एक शूट करणार म्हणते उद्या म्हणलं उद्या करू, उद्या अजून एक शूट आलं मग ते उद्याचं एडिटिंग तसंच राहणार, आजचं तसंच राहणार. मग ते क्लायंट 100 वेळा फोन करणार की बाबा अजून व्हिडिओ नाही दिला, मग आपण व्हिडिओ लेट देणार. मग ते असं उगाच ते मला ते किटकिटच आवडत नाही. त्यापेक्षा आपलं व्हिडिओ झाला ज्या दिवशी झाला त्या दिवशी एडिट करून रात्री म्हणजे लिटरली ना दसऱ्याच्या टाइमला तर असं झालं की एक साथ 3-4 शूट्स होते. तर ते मी रात्री 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत बसून ते कम्प्लीट केले आणि पाठवले की बाबा उद्यापर्यंत एक पण, कारण उद्या दुसऱ्या दिवशी परत 2 शूट असणार आहेत. मग ते परत त्याचं टेन्शन, ते उगाच जो शूट किया है वो उसी दिन क्लाइंट को दे देने का. तो क्लायंट भी खुश, आपण भी खुश. सगळ्यांना खूप थँक्यू, तुम्ही एवढं सपोर्ट करताय चॅलेंजच्या व्हिडिओला. आपल्या चॅलेंजचे 9 दिवस झालेत आणि 10वा दिवस होता. तर माझा ॲक्च्युली प्लॅन होता काहीतरी मोठं करूया 10व्या दिवशी, पण हे शूट बीट आणि परत ते ऑफिसचं झंझटमध्ये राहिलं त्या गोष्टी. पण मी प्लॅन करणार आहे. माझा विचार चालला आहे की हे छोटं तर होतच राहील, पण एक काहीतरी मोठं मी प्लॅन करणार आहे. लाईक मोठी हेल्प, काहीतरी मोठं डोनेशन, असं काहीतरी प्लॅन करणार आहे मी. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत. जेवढं जास्त तुम्ही सपोर्ट करता, जेवढं जास्त तुम्ही अप्रिशिएट करता ना, तेवढं जास्त मी ते डेडिकेशननी काम करतो चॅलेंजच्या व्हिडिओचं. मिळते हे अगले व्लॉग में, माहित नाही मला कधी येणारे व्लॉग. आज ते असंच मी उठलो, मला सुचलं सकाळी की व्लॉग काढावा म्हणून काढलाय मी. पुढचा व्लॉग कधी येईल हे माहित नाही मला. बाय बाय, रामकृष्ण हरी.